पण मला कशाला हातून दिलं? काय त्या श्यामाबाईच्या खवाड्याकडे बघायला यांना आनंद वाटतो मला काय त्या खेळणीच्या तोंडाला बघून भेटतो. बाकी काय म्हणा श्यामा नाही की म्हातारी झाली तरी अजून बुद्धी गोडी लाल लगा. पण आमचे आनंदराव या श्यामाबाईला बघायला नाही जाते. आनंदरावांना पाहिजे त्या का नको आणि ती काही खायला या नायकिनींचं ना असंच असतं. बाहेर कुणी बी येऊ द्या त्यांना बाहेरच्या बाहेर जांभून ठेवत्या आणि आपण मात्र आज मध्ये झोपा काढू. कारण भाव वाढला पाहिजे ना. आहे का काही घ्याव हो त्या कालोपात्रेनं आमच्या सरकारांचं विनाशकाल सरकारांचं मंगलवेढ्याच्या पाण्यादाराचं वाड्यावरचं नाच गाण्याचं बोलावणं धुरकावून लावलं. त्या चोख्याला गळा काढू 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 गाणं म्हणून लागलं. आहे का काही ते मी लेखाचं हिचळदाराशी धरलं करून हो मला वाटलं होतं सरकाराचा संताप द्याल या नायकिनींचं ठाणं इथं मंगळवेढ्यातनं हाकून लावत्या. आज संध्याकाळच्याला पाहावं तेव्हा सरकारांची स्वाडी पुन्हा नायकिनीच्या दारात. जाऊ दे मोठी आपण आणि तिथं थांबून आपला आणि दुसऱ्याचा फळंबा कशाला करा. आपण आपलं निघावं पुन्हा संध्याकाळच्याला सरकारांचा विश्वास नव्हता म्हणून घ्यायचंच आहे. आज आमच्या घरी खुद्द सरकार स्वारी एकदा का कामाच्या आणि सरकारांच्या दोन गोष्टी झाल्या आणि सरकारांच्या सहवासात देवीला सुख वाटायला लागलं म्हणजे सुटले मी. अहो मला वाटलं होतं की सरकारांचा आमच्यात गुस्सा झालाय की काय पण नाही. आनंदरावांनी या संबंधानं माझी सारी शंका दूर केली तेव्हा मनाला बरं वाटलं. अहो आनंदरावांनी सांगितलंय की सरकार स्वारी केव्हाही याचा नेम नाही. तेव्हा हे कामूला सांगून तिला तयारीत राहा म्हणून सुचवलं पाहिजे. कामू अगं बाळ कामू तू मला बोलवलंस? हो वेळ आली. कामू आजचा दिवस मोठा आनंदाचा भाग्याचा आहे. आज आपल्या घरी कुठलं विलासराव सरकार येणार आहे म्हणून तुला हाक मारली माझी बाळ. आणि आज तुला कसं दूर पाहिली हे मला आनंद झाला. खरंच माझ्या कानीचं हसतमुख म्हणजे शुभशकुनच आहे. हे ग काय तुझ्या जीवाला त्रास होईल असं मी कधी वाटले का? नाही तो कोणी पण आई आज आपल्या घरी कुठलं विलासराव सरकार येणार आहे आणि मोठ्याने लहानांच्या घरी यायचं म्हणजे लहानांचं भाग्य असावं लागतं. ते आपलं भाग्य उजळणार आहे. काय बोलतेस? सरकारांच्या येण्याने आपलं भाग्य ते कसं उजळणार आहे? अगं सरकारांच्या सत्तेखाली आपण नव्हतो केली तेव्हा आपल्या पुढे प्रजेचा परामर्श घेणं ते आपलं कर्तव्य समजतात. आपलं काहीतरी कल्याण करण्याकरताच सरकार आपल्याकडे येत आहे. आणि सरकारी आपल्याकडे आले ना की त्यांचा आदर सत्कार त्यांना संतोषी त्याचा करता आला पाहिजे. आणि तू हे काय बोलतेस? अगं सरकारांच्या येण्याने आपण अधिक भाग्यशाली ते कसं होणार? आपल्या जवळचे काही यायचे काही कमी उगीच त्यांच्याकडे याचना करून आपल्याला काय करायचंय? श्यामाबाई ओ श्यामाबाई श्यामाबाई अहो सरकार आले. सरकाराने गरिबाच्या झोपडीला पाय लावून झोपडी पवित्र केली. आम्हाला आनंद झाला. चालेल त्या चाचणीची आम्हाला आज्ञा हवी. दिन लागेल तोवर सरकाराने खुशाल आराम करावा. चाकरीत कोणत्याही प्रकारची कसोट केली जाणार नाही. आम्ही आराम करण्याकरता तिथं आलो. आमच्या दिल राजीलाही तो पण आम्ही इथं राहणार आहोत. जशी सरकारांची इच्छा. वाह 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 विधात्या धन्य तुझ्या कारागिरी. वेदरच्या बादशाच्या संग्रहाला अनेक रत्न असतील आणि पण या सौंदर्याच्या पासंगाला लागेल असं एकही रत्न सापडणार नाही. वाह 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 वाह.
अशी नटेही चारुता, अशी नटेही चारुता, अशी नटेही चारुता, अशी नटेही चारुता. सतनुकाय विसरली पृथ्वीवरी कसाकता, अशी नटेही चारुता, अशी नटेही चारुता. बाबा बाबा अशी नटेही चारुता. अशी नटेही चारुता, अशी नटेही चारुता. चारुता नयनी तरलता नाचत खेळत, नयनी तरलता नाचत खेळत, नयनी तरलता नाचत खेळत, नयनी तरलता. नयनी तरलता नाचत खेळत, नयनी तरलता. नयनी तरलता, नयनी तरलता नाचत खेळत, नयनी तरलता नाचत खेळत. विभविलव दिसत हास्य नाट्य, अशी नटेही चारुता, अशी नटेही चारुता, अशी नटेही चारुता. अशी नटेही चारुता, नटेही चारुता, अशी 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 नटेही, अशी नटेही, अशी नटेही चारुता. तुला घेण्याचं मुळीच कारण नाही. तुझ्या घरी मी आराम करता परवडला, पण तुझ्या आईनं तुला आमच्या भिंती भेटायचं. हो असं एकूण सरकार माझ्यासाठी झाले आणि याला आईची संमती. आई तू काय केलंस? तू बोल, अशी मुक्त राहून तू आमची सेवा कशी करणार आहेस? हा आता परवा वाड्यात पुष्कळ वेळा बोलावून तू आली नाहीस, म्हणून आम्ही रागावलो आहोत आणि त्याबद्दल तुला जाब मागणार आहोत. म्हणून घेऊन का तू बोलत नाही? हे पहा, तुला भेटण्याचं मुळीच नाही. तुला माफी केल्याचं आश्वासन आम्ही आगाऊ रंगरावच्या बरोबर तुझ्या आईकडे दिलंय आणि हो ते दिलं नसतं तरी तुझ्या स्वर्गीय लावण्यानं आता ते आमच्याकडून बळजबरीनं घेतलं असतं. नव्हे घेतलंय. आता भीती कशी आणि संकोच कशाला? हा हे काय आमच्या आश्वासनाची तुला अजून खात्री वाटत नाही? अगं आपल्या सौंदर्याचा विश्वास आहे की नाही? हा
हा बोला सोड बघू. बोल बोल काहीतरी बोल. काय बोलू मी सरकार? हा हे असंच बोल. हो आणि न सुचेल तेही बोल. शरणागला तुझा गे शरणागला तुझा गे शरणागला शरणागला तुझा गे बघ जीव झाला वेडा बघ जीव झाला बघ जीव झाला वेडा पिसा शरणागला तुझा गे शरणागला शरणागला तुझा गे शरणागला तुझा गे बघ जीव झाला वेडा बघ जीव झाला 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 वेडा बघ जीव झाला वेडा पिसा शरणागला तुझा गे शरणागला तुझा गे शरणागला तुझा गे शरणागला जडे गडे तव ठायास जडे गडे तव ठायास जडे गडे तव ठायास देई गोड सुमनास देई गोड देई गोड देई गोड सुमनास मधुर शारी शरणागला तुझा गे शरणागला. वा 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 नको अशी तरी राहू दूर नको अशी तरी आधी किती दूर जाते जरा जवळ ये जवळ ये नको अशी तरी राहू दूर नको अशी तरी राहू दूर नको अशी तरी राहू दूर बाहुपाशी 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 सौख्य सार मृदुल शार शरणागला तुझा गे शरणागला तुझा गे शरणागला शरणागला शरणागला. इच्छाच नाही. बरं बरं नको बोलस. अगं पण तुझ्या सौंदर्यानं आम्हाला आज्ञा करू देत. ती आज्ञा आमच्याकडून निमूटपणे पाळली जाईल. या घरी पाऊल टाकण्यापूर्वी आम्ही म्हणत होतो की आम्ही या रूप संपन्न कंजिनीकडून सेवा घेणार. पण आता या स्वरूपाला पाहिल्यानंतर आमची मर्जीच फिरली. आता आम्ही या सौंदर्याची सेवा करणार. काय विपरीत बोलताय हो सरकार? खरंच ते बोलतोय. अहो मंगळ वेळ्याचे आपण अधिकारी आहात. वेदांच्या दरबारचे सर्वश्रेष्ठ सरदार. कुणीकडे आपण आणि कुठे यथाश्चित गणिकामी. माझ्या संबंधाने असं का बरं बोलावं? अगं तुझ्या लावण्याची योग्यताच तशी आहे. वेदाच्या भाषाला तुझ्याकरता जे करता येणार आहे ते आम्ही करू. जगाकडे तुच्छतेने पाहणारी पाठवलेली आमची मान आम्ही स्वखुशीनं जी मान एका भगवंतापुढे किंवा साधू संतांपुढे लवायची ती मान माझ्यासारख्या कवडी किमतीच्या कंचनी पुढे जाऊ नये. अगं तुझा नुसता मेलमान सुटू देत. मंगळवेळाचा सारा खजिना तुझ्याकडे आणून ठेवतो. हो काय समजलं सरकार? अगदी दास माझ्यासारख्या कलंकडी पुढे दंडायची नसून त्या धनाचा उपयोग दीन दुबळ्या प्रजेसाठी उपाशी तपाशी करणाऱ्या गोरगरिबांसाठी आहे ना. आम्ही आपलं हृदयदान करत असताना तुझ्यासारख्या यक्कश्चित गणिकाने त्याचा अभेद का करावा हे समजत नाही. प्रेम हे एकदाच देता येतं आणि एकदाच घेता येतं. काय आता माझ्याजवळ माझं हृदय राहिलं नाही. म्हणजे माझं प्रेम राहिलं नाही. काय त्या प्रेमाचा गुलाब कोण गुलाब? कुठला गुलाब? कुठल्या ते क्षुल्लक गुलाबाची आणि आमची योग्यता साध्य समजते. आगे आम्ही वचना की सच्चे दिलाचे दिलदार सुंदर गुलाबाचं असं बोलू नये सरकार. म्हणजे हा आपलं हृदय तरी आपल्याजवळ कुठे शिल्लक आहे. त्यावर आपल्या पुण्याशी
तुझ्या तोंडी ते ना आमच्या तोंडावर टाकून तू आमचं तोंड बंद करू पाहतेस काय? आम्हाला इथं पाठवण्यात अंतर्गावाचा काय चुकला. आम्ही आतापर्यंत अशी मानहानी कोणाकडून करून घेतली नाही. अरे आम्हाला ती सवय नाही. हे गणिक आहे तुझी भरती बडबड आम्हाला काय बोल. तू आपलं प्रेम आम्हाला अर्पण करावेस की नाही? नाही सरकार. काय नाही? आता आमच्या शिवाय तुझ्या प्रेमाला दुसरा कोण पात्र होणार आहे? तुझ्या संध्यानं बेदरच्या बादशाहवर नजर ठेवली वाटतं. गरीबावर आलो नाही सरकार. आता या गणिकेनं आपलं सर्वस्व त्या पांडुरंगाच्या पायी अर्पण केलं. वा गणिका संकेत झालं का? वा 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 वा. आता या पांडू पात्राची प्रीती त्या पांडुरंगाच्या पायी आहे. आता माझा देव फक्त एकच, तो पांडुरंग आहे. आहे तुझा देव हा विलासच आहे. विलास विलास विलास. तुझा देव एक भला मया, तुझा देव एक भला मया, तुझा देव एक भला मया. हावीर पाहिलया, हावीर पाहिलया. शृंगार साज करुणी सुंदर ये सुखाया. एक भला मया, तुझा देव एक भला मया. ऐकलं का? अगर भी देव तुझा भी तुझा देव एक भला मया. आशापी आज विलास तुला, आशापी आज विलास तुला. आशा अगर भी सांगतो मी आज विलास तुला. देती की प्रेमने रंगात हासरी कोमली, तरी सौख्याचा तुझा. तुझा देव एक भला मया, तुझा देव एक भला मया. हावीर पाहिलया, हावीर पाहिलया. शृंगार साज करुणी सुंदर ये सुखाया. एक भला मया, तुझा देव एक, तुझा देव एक, तुझा देव एक भला मया. पांडुरंगा विसडोंगा पाजी रसन हेडोंगा, विसडोंगा पाजी रसन हेडोंगा. वदनिया वदनिया विसडोंगा पाजी रसन हेडोंगा, विसडोंगा पाजी. सुखाडोंगा पाजी भावनो हेडोंगा, सुखाडोंगा पाजी, सुखाडोंगा पाजी भावनो हेडोंगा, भावनो हेडोंगा, भावनो हेडोंगा. सुखाडोंगा पाजी सुखाडोंगा.
आता नको का आम्हाला सरकारांच्या काळा पडायला?
नका 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 जाऊ नका, हात जोडून सांगतो, सरकार वाड्यात जाऊ नका. आणि साहेब समजा मुंबईत बोला पसरली, सरकार कसं तरी भयंकर संकट कामावर आणणार आहे. त्याचा बंदोबस्त अगोदर करा, पण सरकार वाड्यात जाऊ नका. आता सरकार वाड्यात जाणं हे आपण संकटाला आमंत्रण द्यायचं. नका 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 जाऊ. बरं बाबा, तू म्हणतोस तर नाही जात सरकार वाड्यात, किंवा परत फिरते. आई गरीब चोक्याचा ऐकलं तर आनंद वाटला. लहान चोकी मोठा राम घेतला, क्षमा करा. पांडुरंग वासुदेव पांडुरंग श्यामाबाई, ओ श्यामाबाई, कोण? आनंद हो? हे काय काय? हो? तुम्ही अजून इथंच? सरकार तिकडे वाट पाहताय ना, चला लवकर. अगोदर 1000 हेलपाटे घातले आणि आता सरकारांनी बोलवलं तर उशीर करताय. आनंदराव, हा? आम्हाला उशीर झाला खरा, तुम्ही वा पुढे. आलेच नाही. या लवकर. चोखोबाने एवढं सांगितल्यावर सुद्धा सरकार वाड्यात जायचं, म्हणजे मला असं वाटतंय की मी संकटाला आमंत्रण द्यायला चाललो. ऐकणीप्रमाणे तुम्ही 7 शृंगार करा, म्हणजे स्वारीचं लक्ष तुमच्याकडे लागेल असं मला आनंदरावांनी सांगितलं. बघ ना, मी इतकी नटते, सजते, 1000 प्रकारांनी वागते, पण काही उपयोग नाही. करू तरी काय गमती? आता मी तरी काय सांगू? तिकडे सरकार तुम्हाला झिडकातात आणि तिकडे त्या कानूनपात्रीला जवळ करतात. त्यांचा नाद काही कमी होत नाही. आता तर सरकारांनी कानूनपात्रीचा पुरा पिच्छाच पुरवल्यामुळे त्यांना तिच्याशिवाय काही सुचत नाही, ती रुचत नाही. मी खचित सांगते बाई, तुमच्या या साजे शृंगाराचा सरकारांच्या काही परिणाम होत नाही. काय म्हणतेस? माझ्या या 7 शृंगाराचा स्वारीवर काहीच परिणाम व्हायचा नाही? बघते बरं मी कशी दिसते ते. काहीतरी बाई माझं ध्यान आहे. असं नायकिणीसारखं आम्ही बायकांनी वागावं का बरं? वेगवंतींनी नटू नये हे खरंय. आपण बाईसाहेब, हा साजा सुंदर तुम्हाला किती किती सुरेख दिसतो म्हणून सांगू. मी खचित सांगते, सरकारने जर या अशा वेशात तुम्हाला पाहिलं असतं ना, तर त्यांना त्या नायकिणीचं वेळ कधी कधी आलं नसतं. पण करायचं काय? म्हणतात ना, घरोघरी त्याच परी, सांगेना तीच बरी. कोण? आनंदराव? आनंदराव, मी अशी सजले खरी, पण याचा काय उपयोग? स्वारीचं बाहेरचं वेळ कमी व्हावं म्हणून मी हे करायला गेले. बाई, मला काही खासगी बाबतीत आपल्याशी बोलायचं होतं. काही स्वारी संबंधाने का बोलायचंय? होय बघ, मला सांगायला शरम वाटते. सरकारांचं कानोपात्री विषयीचा वेळ आता कमी होणं शक्य नाही. नट्टे विकोपाला जात चाललंय. ती नायकणीची पोर सरकारांजवळ हट्ट धरून बसलीये की आपल्याला पाळेगारी करा, बाई साहेबांच्या बरोबरीचा मान द्या. काय असं म्हणते ती? ती तसं म्हणणारच, पण मी म्हणतो तिला काय वाटतं ते मागितलं तरी सरकारांनी का ते कबूल करावं? त्यांनी तिला असं वचन द्यावं. काय? स्वारीनं कबूल केलं बोलल्या आणि वचनही दिलं म्हणता. उद्या नायकिणीचे पोर पाळेगारीत होणार, माझे सवत होणार, हे मला सहनच होत नाही. बाईसाहेब, अहो जरा शांत व्हा. मी तुम्हाला या पकडीतून सरकारांना कसं सोडवता येईल याबद्दल सल्ला देणार. मग सांगता ना सल्ला? सल्ला जरा यादी आपण सांगाल तर खरा. तिला विश्वासात तुम्ही सांगा. आता सल्ला असा की कानोपात्र बदलची वरती बेदरच्या दरबारी द्यायची. दरबारी हे कळलं आणि एकदा का ती तिकडे रवाना झाली की परस्पर पिढा कळण्याने आपलं काम झालं. मग त्याला काय हरकत आहे? एकदम कळवा, सुंठी वाचून खोकला जाऊया. बाईसाहेब, आता रितसर म्हणजे सरकारांनीच ते कळवायला नको का? एवढंच नव्हे तर आपल्या पदाचा मौल्यवान नारळ म्हणून त्यांनीच तिला तिकडे झाडायला हवं. ते जर आता अशक्यच आहे. ही तर पंचायत. आता आम्ही सांगितलं तर सरकारांवर टपकायचं.
दरबारी धाडायची वस्तू सरकार जर आपल्या जवळ बाळगू लागले तर दरबारचा अपमान नाही का? आणि त्यामुळं आमच्या पाळेगाडीवर घाडी पण यायची. कसं बोलला आनंदराव, आमच्या पाळेगाडीला धोका न लागेल अशा रीतीनं दरबारी तुम्हाला खलिता नाही का धाडता यायचा? तुमच्यासाठी तसंच काही करणार आहे. तुम्ही माझ्याकडे एवढे गेलत ना तर आनंदराव तुमचे माझ्यावर फार उपकार होईल. ती भाषा आता बोलू माझ्या हातून तुमचं काम तर होऊ द्या. पण मी तुमच्याकडून खूप मोठं बक्षीस मागतो. आपण निर्धास्त मी लागलोच समजा त्या उद्योगाला. बरं या. लाज लज्जा गुंडाळून ठेवून मी नायकिनीसाठी नटले खरी, पण स्वारीनं सगळं फुकट घालवलं. स्वारीनं माझी अशी हेळसांड करावी आणि आनंदरावाला माझ्याबद्दल कळकळ वाटावी. आश्चर्य. चोखवाने आपल्याला बोलावलंय. त्यांनी सांगितलंय की कानोपात्रेला धक्के देत विलास महाराकडे नेली असून तिचे हात चालवले. काय म्हणतेस? तो चोखा काय सांगतो ते ऐकते आणि स्वारी जिथे असेल तिथे तशीच जाऊन स्वारीची चांगली शोभा करते. पण स्वारीच्या बाबतीत आनंदरावाने सांगितलं ते खरं का तू सांगतेस ते खरं? पुरुष 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 काय तरी हे पुरुष. आपल्या हुकुमाने कानोपात्रेला हजर केलंय. अंजली, अंजली, तू आपल्या वाड्यात नाहीये. तू पुढापुढे उभी आहे. कोणत्या प्रसंगात आहे तुला ठाऊक नाही? मंगळवेड्याचे आपण मायबाप आहात. आपण मला इथे आणलात. मी माझ्या मायबापापुढे उभी आहे. आम्ही तुझे मायबाप आहे. आपल्याला असं वेळ मागून चालणार नाही. आम्ही तुला इथं जबरदस्तीने आणलाय. बोल, तुझी काय इच्छा आहे? घरी बसून पांडुरंगाच्या भजनात ताल काढण्यापेक्षा माझी दुसरी कुठली इच्छा नव्हती आणि आताही नाही. घर आता विसर. घर म्हणजे घर. आनंदराव, सरकार तुझ्या घराचा काय केलं? सरकारांच्या पहिल्या हुकमावर हिचा वाडा आम्ही ताब्यात घेतलेला. आता तो तसाच शाबूत ठेवायचा. त्या वाड्यावरून गाढवाचे नांगर फिरून जमीनदोस्त करायचा. सरकारांच्या दुसऱ्या हुकमावर ते गर्विष्ठा पोरी, तुझं घर जर आम्ही सरकार जमा केलं. तू जर आता आकृषीने आम्हाला राजी झाली नाहीस तर तुझ्या घरात आल्याची काय वाट लागणार आहे याचं तू ऐकलं आहे. आता काय उत्तर देतो सांगत आहे? पांडुरंग जशी प्रेरणा करीत तसं करायला सरकार समर्थ आहे. आहे हे सगळं सरकारांचंच आहे. तुला तुझ्या घराबद्दल काहीच वाटत नाही? काय वाटायचं सरकार? अहो घर कुणाचं आणि दार कुणाचं? पशु पक्ष्यांना तरी स्वतःची घरदारं कुठे असतात? मी म्हणेन एवढीच उपाधी टळली. पांडुरंगाच्या भजनात हे माझं वाटायची आता भीती सोडली. अजून इतकी तयारी आहे का? बोलून चालून बस्तीची भोग आणि घ्या किती? अहो कुणी कुणाच्या स्वाधीन नसतं. शील स्वाधीन असतं. ती गणिका असते तरी पवित्र राहू नये, देवाचं नाव घेऊ नये असं कोणच आहे. एक भेट खरं बोली. तुझ्या देवाच्या नावाच्या थापाचा प्रयोग आहे आणि देव घेऊन काही चालत नाही. तुला तुझ्या देवाच्या नावाची खमेल आहे ना? घरदार गेलं तरी बेफिकीर दाखवतोस. आनंदराव, सरकार आला त्या खेळण्याला. आई आई अशी वाटली. सरकार सरकार आई मागे सरकार माझी अवस्था तुला पाहते का गं? माझं राहू दे. स्वतःच्या सुखाकडे तरी तू पहा. सरकारांच्या इच्छेला मान दे. ऐकलं नाही? पांडुरंग, आईच्या तोंडून हे काय बनवत आहात? अगं आपण गणिका आहोत ना? आम्ही गणित असलो तरी माणसंच आहोत ना. पण हे हात पावत नाहीत आणि सोचवतही नाही. आई, हे हात अचळ देवाच्या नावाची काळज धरणाऱ्यांनी आपल्या अंगा खांद्यावरचे अलंकार समजले पाहिजे. अजून टाका, अजून खमे. हे हात, हे छळ म्हणजे तुमचे अलंकार नाही का? हे अलंकार आणखी हवे. डोळ्यात पाणी काय? सरकार, हे वाणी अलंकारासाठी नसून सरकारांच्या होत असलेल्या अधपदासाठी आहे. आज आमचा अछतपद जणू काही सती सावित्री लागून गेली. आणि तू जर स्वसंतोषाने आम्हाला राजी झाले असतेस तर देशांच्या उद्धाराकरता तू सांगितलं
सांगितले असतेच ते प्रयत्न आम्ही मोठ्या हौसेने केले असते. स्वतः पाप करणाऱ्याला दुसऱ्याला पापातून वर काढताच येत नाही. ते स्वतः विषयाने आंधळं झाले, ते वारंवाराचा उद्धार काय करणार? नाही जिहाद काय शामे सांग तुझ्या पोरीला. सरकार माफ करा. माझे काय हाल व्हायचे असतील नाही का होऊन जाईल. माझे हाल मीच होती. मला तर या जगात असे किती दिवस काढायचे. पण आधीच्या इच्छेच्या मी जाणार नाही. तिला देवाच्या मार्गातून परत फिरायला जाणार नाही. आई, किती थोर झालं तुझं. आई, शामे पाहतो मोठा मोठा झेंडा चिरवता बुद्धाच्या पाठीवर फटके. सरकार दया करा सर. कुणाच्या पाठीवर कोण लावतोस? हा सगळं काय हा प्रकार मांडला? महाराज, या बाईच्या पाठीवर फटके काम न ओढता ती अशी जखडलेली कशा करता? तिची ही पोर आपली राणी व्हायला पाहिजे म्हणून या तिला सोडून. मी सांगते ना तिला सोडून द्या म्हणून. माझ्या मनाला माझ्या रूपाला तुडवून आपण माझी चांगली शोभा केली. मी आपल्याला आता बजावते, आपण स्वतः या कानून पातळीला वेदोच्या दरबारात पोचती केली पाहिजे, तरच आपली पाळेगाडी शाबूत राहील. बाई, तुम्ही कृषी वेदाला जा की आणखी कुठेही जा, पण या पुढे या मंगळ वेळात राहू नका. चला चला, हो चला म्हणते ना. तेव्हा पंढरीनाथा, शीलवती बाई साहेबांच्या रूपाने येऊन तू माझी लाज राखशील. आता तुझ्या चरणाशिवाय कुठे जाऊ, तुझ्या चरणाशिवाय कुठे लपू? Bye.
रामकृष्ण गोविंद रामकृष्ण गोविंद रामकृष्ण गोविंद रामकृष्ण आपल्या आईची तब्येत बरी होती, तिला आराम पडला म्हणजे मग आता आईची तब्येत चांगली आहे. पांडुरंगाची कृपा, पांडुरंगाची कृपा. आता पाठ चालू लागावी म्हणून पांडुरंग हरी वासुदेव. थांबा आनंदराव, तुम्ही मला वेगळ्यातून उतरून अशी इकडे कोणीकडे चालवली ते कळू द्या अगोदर. वाड्यातून मी बाहेर पडले नसते तरच चांगलं झालं असतं असं वाटलं मला. थांबा, पुढं कुठे येणारच मला. पुढं जायचं नसेल इथेच थांबूया. आनंदराव, काय बोलत आहे? माझ्यावर महाराज रागावले आणि कुठे चालते झाले. त्यांना 4 दिवसात ठिकाण नाही. त्यांची भेट करवा म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही ते कबूल करून मला वाड्याबाहेर काढलं आणि इथवर आणलं. मी इथून पुढे येणार नाही. सांगा महाराज कुठे ते सांगा. काल परवाचे तुमचे महाराज कान्होपात्रेचा पाठलाग करत बेदरच्या वाटेला लागले. तेव्हा ना तिच्यासह त्यांनी बेदर गाठलंही असेल. आणि आजचा तुमचा महाराज
हा तुमच्या समोर उभा आहे. बाई, मी काय म्हणालो ते लक्षात आले नाही का? ज्याप्रमाणे तुम्ही कान्होपात्रेला मंगळवेढ्यातून बेदरला हाकलून लावलं, त्याचबरोबर तिच्या पाठोपाठ मी विलासाला देखील विचारला. आता विलास आणि कान्होपात्रा मंगळवेढ्यात पुन्हा परत येतील याची मुळीच धास्ती. तुमच्या पूर्वीच्या सगळ्याप्रमाणे कान्होपात्रा आपल्या गुणाने आणि विलास आपल्या दुर्गुणाने बादशहाचा कायमचा पाहुणचार घेत राहतील अशीच तसलीच मी केलेली. शिलव पाळेगाडी सह आता तू माझी झाली. काय केलंस तू हे? मी काय केलं आत्ताच नाही, यापूर्वी सुद्धा तुझ्याच सल्ल्याप्रमाणे मागत आलो नाही का? तुला कान्होपात्रा नको होती, त्या विलासाला दूर करायचं. बस आपण उभयताना मनापासून जे हवं होतं तेच मी केलं नाही. पोलीस स्त्रियांच्या अब्रूवर निखार हे मात्र तुला बोलण्याचा अधिकार नाही. काय काही दिवसांपासून विलासाच्या विरुद्ध माझ्याजवळ कागाळ्या करणारी तूच ना? त्याच्या विरुद्ध दरबारी खुशाल नेऊन कळवा असा मला सल्ला देणारी तूच नाही का? आणि हा आरशात आपल्या दोघांच्या क्षमेवर गावातल्या मुलाला असणारी ना ग तू नाही तर कोण? काय तरी मला अर्थाचा अनर्थ करतो का? एखाद्या अजाण आपलेनं निर्मळ मनानं आपल्या एखाद्याला आपला भाऊ समजून त्या भावाचा भाऊपणा विसरून पशुपणा करा. माझ्या मेळ्याचे भुई तिकडे बसले, त्यांना हात मारते आणि त्यांच्याकडून दुधाचा आम्हाला समाचार घेते. आमची नव्हती तुम्ही आता तुझे नोकर नाही, ते आता माझे नोकर. त्यांना मी पूर्वीच सगळं पटवून ठेवलं. शिरवती मी जर पायेनं वाचेनं मनानं शुद्ध असेल तर आज देवाला सुद्धा माझ्या रक्षणानंतर थांबा, कोणीतरी थांबा, कोणीतरी थांबा. श्री ज्ञानदेव मी तुम्हाला शरण आली, या चांडाळापासून माझं रक्षण करा. हे टाळकुटे मध्येच कुठून उपटले? टाळकुटे माझं काय वाकडं करणारे म्हणा. शिरवती खबरदार, एक गावाने सगळे आला भाई, तुम्ही घाबरू नका. काय रे भल्या माणसा, अरे बाई माणसाच्या अंगावर हात टाकतोय. काहीतरी लाज लज्जा भूषण आमचा आनंद राहो. आणि आता आमच्या चिरवती बाईसाहेब आणि यांच्यावर हा प्रसंग. बाईसाहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आमची मंडळी तुमच्या केसाला देखील धक्का लागू द्यायची नाही हो. बाई, तुम्ही आणि तुमची मंडळी कशा देखासारख्या ऐनवेळी धावत आला म्हणून माझ्या अब्रू बचावली हो. तुमचे तू काय धरले पाहिजे? अहो बाईसाहेब, तुमची योग्यता केवढी मोठी आहे, माझ्या काय पाया पडतात. अहो घर सोडून अंगण परदेशी झालं म्हणजे असा प्रसंग कोणावरही येणार. हे पहा, तुम्ही देवाचं नाव घ्या आणि त्याच्या पाया पडा म्हणजे झालं. तुम्ही फार पुण्यवान आहात. अपकार कर्त्यावर सुद्धा उपकार केला तुम्ही. जय जय. अहो तुमचेच माझ्यावर उपकार आहे. तुमच्यामुळे तर पंढरीनाथाची मी वाट काढू लागले हो. अजिबात काळजी करू नका. चोखोबा, बाईसाहेबांची अगदी बंदोबस्तानं रवानगी केली पाहिजे. तुम्ही सगळी मंगळवेळाची चिंता करू नका. सगळी पंढरीची वाट चालू करा. बाईसाहेबांची मी चोख बंदोबस्तात मंगळवेढा रवानगी करतो. काहीच चिंता करू नका. पण माझ्या बाबाचं शालन कसं होईल? अहो बाईसाहेब, तुम्ही सरकारांच्या प्रेमछत्राखाली गेलात की तुमच्या बाबांचं शालन झालंच म्हणून समजा. अहो सखींना पती वाचून गती नाही. एकदा आमची मंडळी तुम्हाला सुखरूप पोहोचवली हो. नका काळजी करू. घेऊन जायचं ते तिकडं वडाचं झाड दिसलं, मोठा वडाचं झाड. एक कासरा बघा एखाद्या घरात ठेवलं का, कासऱ्यानं चांगला बांधून टाका. नाही पाहिजे. Thank you.
माझ्या सत्तेच्या घरात आले. आधी कधी पाहिलं नव्हतं, पण सगळं कसं ओळखीचं वाटतंय. हो, आता ते माझंच आहे. म्हणून तर प्रेमाचा प्रसाद घेण्यासाठी चंद्रभागेचं स्नान आटवून मी घाई तशीच पुढे आले. चोखोबांना देखील सांगितलं नाही, आईला देखील सांगितलं नाही, त्यांची वाट देखील पाहिली नाही. आता कधी एकदा मला श्रीमुख नजरेस पडेल असं झालंय. आता इतक्यात मला पंढरीनाथाचे पाय दिसणार आणि मी पावन होणार म्हणून कोण हा आनंद. पण हे काय, दर्शनाला जाणाऱ्यांची कोण ही गर्दी? या गर्दीतून मला वाट कशी मिळेल आणि मला लवकर दर्शन कसं रखडे? इतके दिवस भीत धरला होता, पण आता नाही धरवत.
स्वतःच त्यांनी दरडवून तुमच्याबद्दल विचारलं आणि हे मी ऐकलं म्हणून तुम्हाला सांगायला आलोय. अहो कानाबाई तुम्ही लपावं पळा अगोदर कुठं तरी. पण आई कुठे रे? अहो त्यांना चोखोबाला चंद्रभागेच्या काठावरती त्या आनंदरावांनी गिरफ्तार करून ठेवले. मी हाती लागल्यासाठी त्यांना सोडणार नाही म्हणतोय. म्हणून म्हणतोय कानाबाई अहो तुम्ही पळावं लपा अगोदर कुठं तरी लपा. झेंडू आता पांडुरंगाच्या चरणाशिवाय कुठे जाऊ आणि त्याच्या चरणाशिवाय कुठे लपू बाबा? थांब मागच्या जागी. कुठं निघालीस तिकडं? कोण आनंदराव? हीच वा सगळ्यांचा कर्तन करा. आनंदराव आता बेदरच्या दरबारचा उभराव तुला दरबारी खेचून न्यायला आलाय. तुला मी गिरफ्तार केलंय. खबरदार पुढे पाऊल टाकशील तर मागे आणि मी नेईन तिथं मुकाट्याला चालू आहे. मी आणि तुमची गिरफ्तार? अगदी का म्हणू? तुम्ही माझ्या देवाच्या आड काय आता? मी तुमचं काय वाकडं केलंय? काय वाकडं केलंय? आता शरम नाही वाटत असं बोलायला? आनंदराव कोण सांभाळून बोला. उपाय सोडण्या हो तिकडे. माझ्या हातातलं माझं सावध सुचवलं. आपल्या माणसांकडून भर रस्त्यात मला बांधून घालून माझी चितून केलीस. वर विचारतेस काय वाकडं केलंय म्हणून. आपल्या अशीच्या अशी तुला बेनरला बादशाकडे घेऊन जाणार आणि मोठी ठागीर मिळवणार आहे. समजलीस? आनंदराव आता देवाचं दर्शन घेतल्याशिवाय मी खूप कालच नाही येणार नाही. मग काय व्हायचं असेल ते होऊ दे. आता जर तुम्ही माझ्या देवाच्या आडाला तर मी इथल्या इथे डोकं आपटून माझे प्राण नाही पण जिवंतपणे तुमच्या हाती लागणार नाही समजून ठेवा. देवाच्या दर्शनासाठी माझ्या उद्धारासाठी मी अशी एका ठिकाणी बसून देवाच्या नावाने टाहो कोणी शरण आले दीनपतित अन्याय शरण आले विठाबाई शरण आले विठाबाई मी तो आहे यातीहीन मी तो आहे यातीहीन नकळे काही या चरण नकळे काही या चरण मज अधिकार नाही मज अधिकार नाही भेद विठाबाई भेद रागाने डोका आपटून प्राण देण्यापेक्षा देवदर्शन घेऊन स्वाधीन झाली तरी हरकत नाही. कान्हे तुझ्या दर्शन घे. मी परवानगी देतो. लक्षात ठेव वाजवीपेक्षा जास्त उशीर केला देवळावर हल्ला समजली. अखेर विश्वंभराचं दर्शन घडलं. डोळे निमाले
अनाथाच्या नाथा इतका अंत पाहून अखेर दर्शन दिलंच. मी आता तुझी सत्ता आहे, त्यावर दुसऱ्या कुणाचीही सत्ता चालू देऊ नकोस. माझी वाणी तुझी वागेश्वरी, माझी कांती तुझी कांती, माझं हृदय तुझं सिंहासन, माझे डोळे तुझा प्रकाश. तुझ्या दारी आले, तुझ्या पायी आले. बाहेरची वाट संपली, संसाराची आस फुटली. आता माझ्यात तू आणि तुझ्यात मी होऊ दे. दूर लोटू नकोस, मन कष्टवू नकोस, देह भ्रष्टवू नकोस. भक्ताचं ब्रीद रक्त येत नाही असा तुझा दुर्लौकिक होऊ देऊ नकोस. जेव्हा तुझे म्हणतात त्यांना तू दूर लोटत नाहीस असा तुझा लौकिक होऊ दे. अनाथांच्या नाथा वैकुंठेश्वरा, सती पिंगलेला तू थारलंस. महानंदीला तुझ्या सहवासाचा महानंद दिलास. त्याच आधारावर मी इथे आले. आई माझा तुला नमस्कार. ज्या गुरूंनी मला या पायी आणलं त्या चोखोबांना माझा नमस्कार. सर्व संतांना सर्व महात्मांना माझे अनेक दंडवत. वैकुंठेश्वरा, अनाथांच्या नाथा हृदय विसाव्या, देहात देहाची वेळी होऊ दे. ही प्राणज्योत त्या दिव्य ज्योती ते करू होऊ दे. वैकुंठेश्वरा, अनाथांच्या नाथा हृदय विसाव्या. Yeah.
कानाबाई कानाबाई असं काय करताय कानाबाई चला कानाबाई आपल्या कानाबाई सगळ्यात मी सोडून गेल्यावर देवाकडे कानाबाई पात्रा मेली अरे अरे माझा सगळा गाव फसला माझी काना कुठे तुला धरून येणार म्हणतात पण मला एकदा भेटू जाऊ दे ना आमच्या कानाबाई आपल्या सगळ्यांना सोडून देवाकडे घेतो कानू 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 पावित्र्याची कदर कोणी केली नाही तुझ्या सौंदर्याचं साधन झालं नाही करायचं मोल करणारा कोणी भेटला नाही म्हणून ते स्वर्गी जायची घालती म्हणून तू आश्रम झाले बाबा पण आपल्या आईला आजची जन्म मरण ठेवली आई शोक आवरा आपली कर्म मात्र देवलोकी गेली कर्म झालं आनंदराव तुमच्यासारख्या पात्याच्या पकडीत पुण्यवान जरा कशी सापडणार आला तशी चालू नका कामपात्रा तुमची आमची नव्हती ती देवाची दौलत होती देहदानो अथवा चरण सोती सर्वथा चरण सोती पंढरी तुझी पंढरी